हे झालं आणि सगळं एकदम सगळंच बदलून गेलं. ज्याची काही सवय नाही तेही सुरू झालं. धडाधड काय, सॅल्यूट काय, फॅल्यूट काय, असलं काहीतरी वेगळंच सुरू झालं. मी अध्यक्षांना म्हणलो एक नवीन आम्ही डायलॉग केलाय आता तयार. जसं ते थप्पड से नहीं प्यार से डर लगता है साहब, तो डायलॉग आम्ही असा केलाय, बदनामी से नहीं इज्जत से डर लगता है. गमतीचा भाग आहे. खूप प्रेम आणि खूप या सगळ्या याच्यामध्ये मनापासनं या सगळ्याचा आनंद वाटतो की एक सर्वसामान्य कार्यकर्ता, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, आणि एक बूथ स्तरावरती काम केल्यानंतर आज मागच्या 30 वर्षानंतरचा संघटनेतला प्रवास, लोकप्रतिनिधी प्रवास, आणि आज इथपर्यंत आला. सकाळी विमानतळावरती आपल्या प्रसारमाध्यमाचे सगळ्या मित्रांनी विचारलं की कसं वाटतंय आता. तर मी त्यांना म्हटलं की आज इथं स्वागताला जवळजवळ 1000-2000 कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. ते ढोल वाजतायत, नाचतायत, झेंडे फिरवतायत आणि घोषणा देत आहेत. तर मला आज एवढाच यात इथं पोहोचल्यानंतर मनामध्ये हा भाव आहे की ह्या 1000-2000 मधला मी गेल्या 30 वर्षामधला कार्यकर्ता इथं असायचो. या 1000-2000 मध्ये कुठलाही नेता आला, मग तो राज्यातला येऊ, देशाचा येऊ, स्वागताला इथं येणं, तयारी करणं, झेंडे लावणं, बॅनर लावणं, आणि इथं स्वागतात मग कुठून तरी गर्दीतनं नेत्यांनी माझ्याकडे बघावं, आपण नेत्याकडे बघावं, इथपासूनचा सुरू झालेला प्रवास आज माझ्या स्वागतासाठी ते कार्यकर्ते, त्यातला मी एक होतो. मला असं वाटतं की ती भावना आज खूप मला प्रकर्षाने जाणवलं की हे माझ्या पक्षात असं होतं. त्याचं पुन्हा एकदा एक उदाहरण मी माझ्या रूपानं पाहतो की अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता तो प्रवास केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा. त्यामुळे एक मनापासून सगळ्या माझ्या पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन. माननीय मोदीजींनी, अमितभाईंनी, नड्डाजींनी, माननीय देवेंद्रजी आहेत, माननीय बावनकुळे साहेब आहेत, आमचे चंद्रकांत दादा आहेत, त्या सगळ्या गडकरी साहेब, या सगळ्या मंडळींनी माझ्यावरती जो काही विश्वास व्यक्त केला आहे. खरं तर मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं असं काही होणार आहे. म्हणजे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता त्या दिवशी मी त्या शपथविधीला आपल्याला जायचं म्हणून एक दिवस अगोदर गेलो, 2च दिवसाचे कपडे घेऊन गेलो होतो, आणि शपथविधी संध्याकाळचा होता आणि सकाळी 9 वाजता झोपेतच होतो. मला संध्याकाळी जायचं शपथविधीला. 9 वाजता नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला, आणि तो आमचा त्याचं नाव बरंच आहे, तर त्याचा फोन आला आणि म्हटला की साहब को बात करनी है आपसे. तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या. म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलतायत. तर त्यांनी मला फोन केला, मुरली जी कहाँ हो, पुणे में हो या दिल्ली में हो. नहीं म्हणलं साहेब दिल्ली में हो. तो एक काम करो, असं थोडा पॉज घेतला. मी म्हणलं आता काय, मला काय कळलं, म्हणलं एक शक्यतो पॉज घेतलं, म्हणलं काहीतरी गडबड दिसते. तो एक काम करो, 11 बजे PM हाऊस आ जाओ, आपको शाम को शपथ लेनी है. मला काही सुधारणा, मी नक्की बघतो की तेच आहेत, आवाज तोच आहे का तेच बोलतायत, मला काही माहित नाही. कारण अपेक्षितच नाही, कारण पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच टर्ममध्ये असं काही होत नाही, 100% होत नाही. पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्न होत होतं, विश्वासही बसत नव्हता. पण दुसऱ्या बाजूला दडपणही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय. आणि मग PM हाऊसला गेलो, तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं, मोदीजी आले, आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेणार त्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या. तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं, जे काही विमान मिळत असेल तर, सापडत असेल तर या. आता थोडासा मग त्यांना 9:30ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते 11:15ला एअरपोर्टला पोहोचले. 11:15चं फ्लाईट त्यांना होतं, ते मिळालं वाटतं, आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचले. ते पण हा इतकं सगळं अचानक होतं. याचं सगळं सांगायचं की काही विश्वास माझा त्या सगळ्या मधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता, हे काय चाललं. PM हाऊसला डायरेक्ट एंट्री काय 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 असं एकदम. आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो, म्हणल्यानंतर म्हणलं नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीममध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतीये. खूप बरं वाटलं. शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटून 3रा नंबर होता, त्यामुळे ते एक दडपण होता. कधीतरी संपवा आता, तर पाठ करून करून चुकायला लागलो बहुतेक.
हातात होतं माझ्या शपथ ती घ्यायची. आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं, पाठ एखादी सही आपण सारख्या मारत बसलं की चुकते शेवटी. तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय यायला लागला. म्हणलं ते खिशातच ठेवून दिलं. आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षाने मला संधी दिली. आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन. पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडतंय. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालाय. आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात, कामही खूप करायचंय. 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं. पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचंय. म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी, आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. कधीतरी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला कधीतरी, अशी धडपड असते कार्यकर्त्याची. स्वाभाविक आहे. 30 वर्षाचा आमचा हा सगळा प्रवास, त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं. तर आज त्यांच्यावर काम करायचंय. 2 बैठका झाल्या. त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव, माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे. त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतं की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, सर्वोत्तम शहर करायचं. म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत. पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं आहे. दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी, त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं. वॉर्डचा अध्यक्षपासून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष, शहराचा विधानसभेचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, शहराचा सरचिटणीस, असं खूप संघटनेतही काम केलं. आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले 20 वर्ष नगरसेवक, 2.5 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं. त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असला तरी हे आणि ते खूप वेगळं आहे. म्हणजे पहिले काही दिवस तर नक्की शिकायलाच लागतील. त्यामुळे झाल्यानंतर मागचे 4-5 दिवस सातत्यानं ब्रीफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमेत बैठका घेणं, कामाची माहिती करून घेणं, नक्की सिव्हिल एव्हिएशनमध्ये कामाचं स्वरूप काय आहे, इथलं प्रशासकीय सगळी यंत्रणेचं स्ट्रक्चर काय आहे, स्कोप ऑफ वर्क काय आहे, आपल्याला कुठल्या अधिकाऱ्याकडे काय आहे, याचं केलं. सहकार खात्याचंही आमचं 2 बैठका माननीय अमित भाईंच्या सोबत झाल्या. त्यामुळे एक सुरुवात आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता, तोही सगळ्यांनी आता साजरा केला. सगळ्यांना बरं वाटलं. आता खरी माझी परीक्षा सुरू होणार आहे, ती म्हणजे कामाची. तेव्हा खूप अपेक्षा आहेत पुणेकरांच्या, खूप काम करायचं आहे. आणि मला काम करायला आवडतं. मी एखादा विषय जर हातामध्ये कामाचा घेतला तर मी त्याचा खूप पाठपुरावा करतो सातत्यानं. मागच्या 2-3 दिवसात पुण्यातल्या अनेक विषयासंदर्भात इथं यायच्या आधी म्हटलं तुमच्याबरोबर बसायच्या आधी काहीतरी घेऊन यायला पाहिजे, म्हणून 2-3 दिवस बऱ्यापैकी काही ना काही सुरुवात पुण्यातल्या काही विषयासाठी करून आलो, भेटीगाठी केल्या. त्यामुळे कामच करायचे असा सगळा मनामध्ये विचार आहे. सहकार हा तर खरं तर सहकाराकडून समृद्धीकडे आपण म्हणतो. त्यामुळे हा एक मोठा आपल्या महाराष्ट्राचा तर सहकार एक आत्मा आहे. समाजातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत त्याला समृद्ध करायचं. तर सहकाराचं एवढं मोठं जाळं महाराष्ट्रात, तर ते पुढच्या काळामध्ये ते अधिक शक्तिशाली करणं, त्याला आत्मनिर्भर करणं, शेवटच्या संस्थेला सुद्धा. म्हणजे देशात 8 लाख जर सहकारी संस्था आहेत तर त्यात फक्त महाराष्ट्रात 2.5 लाख आहेत. इतकं मोठं महाराष्ट्र. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राने संधी दिल्याचं की खूप काम आहे, आता तुला कामाला लागायचं, तू काम केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या याच्यात खूप काम करायचं आहे. सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये सुद्धा पुण्याशी संबंधित नवी मुंबईचं विमानतळ, पुरंदरचं विमानतळ, खूप काही गोष्टी आहेत. केवळ पुणे नाही, महाराष्ट्राने तर आता एक पुणेकर म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून देशाची सेवा करायची संधी मिळते. खूप बरं वाटतंय, मनापासून खूप बरं वाटतंय. आपल्या सर्व पत्रकार मित्रांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपणही या ठिकाणी आज माझं स्वागत केलंय. ते आपुलकीनं, प्रेमानं आहे. आणि मलाही निश्चितपणे आता तिथली मीडिया आणि हे रोजचं पाहिल्यानंतर तुमच्यात आल्यावर थोडंसं हायसं वाटलं, बरं वाटलं. आता थोडं आपल्या लोकांच्यात आलो, म्हणजे काही असो, असं असतं ते. ती एक भावना आहे. पुढच्या सगळ्या काळात पुणेकरांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांची साथ लागेल. शेवटी मलाही काही एकट्याला सगळं कळतं असं नाही, मी शिकायचा प्रयत्न आता नक्की करणार. त्यामुळे आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत अगदी दिल्लीच्या या सगळ्या
कामकाजामध्ये लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जे काय पुणेकरांच्या अपेक्षा असतील त्याच्यावरती 100% काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद. एवढं 1 to 1 ज्याला विचारायचं मी बोलीन. प्रश्नोत्तराला आपण सुरुवात करू. प्रश्न कोणाचे काय? जेव्हा तुम्ही सहकार राज्यमंत्री म्हणून चार्ज स्वीकारला तेव्हा अमित शहा बरोबर नेमकं काय बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं, त्याच्याचा संवाद काय होता? सगळा नाही, सुरुवात होती त्यामुळे थोडंच बोलणं झालं आणि ते फार कमी बोलतात. त्यामुळे पहिल्या दिवशी चार्ज घ्यायचा होता ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचा चार्ज घ्यायचा होता आणि बाजूला आम्हाला चार्ज घ्यायचा होता आणि त्यामुळे त्यांचा चार्ज घेण्याच्या वेळेला भेटलो आम्ही सुरुवातीला. त्यांनी मलाही शुभेच्छा दिल्या आणि आता सातत्यानं थोडंसं काम करायला वेळ दिला पाहिजे असं त्यांच्या एकूण त्या बोलण्यातून होतं. तास दीड तास सुरुवातीला अधिकाऱ्यांची ओळख आणि असं आमचं 1-1.5 तासाची मीटिंग झाली. कालसुद्धा एक आमची बैठक ठरली होती सहकार खात्याची. नवीन एक राष्ट्रीय सहकार धोरण अमितभाईंनी गेले 3 वर्ष त्याच्यावर खूप काम केलं आहे आणि त्याच्या संदर्भात काल एक बैठक होती. ती काही बैठक झाली नाही, पण आपल्या पुण्यातल्या 2-3 विषयासाठी मी त्यांना भेटायला गेलो, कारण विमानतळाच्या संदर्भातले 2 विषय जे आहेत ते होम मिनिस्ट्रीशी संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी ते मलाच म्हटलं, अरे मुरली तू पुणे नहीं गया क्या? तो बोले साहब आपने तो आज मीटिंग रखी तो तुम्ही नहीं गया. ठीक आहे तो आज पोस्टपोन हो गए, तू जा क्या. थोडंसं वरच्यावर थोडं आता बोलणं सुरू झालं, पण मला असं वाटतं की एक कडक हेडमास्टर म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहतो. त्यामुळं काम करावं लागणार आहे, एक वेगळं दडपण निश्चितपणे आहे. माझा एक विषय आहे, आता 28 तारीखला ऐका, तुम्ही पत्रकार काय खरं नाही. आज हे नाही फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारा इथं. की तुम्ही आता मंत्री झालेला आहात आणि तुम्ही पुण्याचे पहिलेच मंत्री झालात असंही नाहीये, पण तरी हे मोहोळ वलय जे आहे ना सर, ते हे फार मला वेगळं दिसतंय. आज सकाळी स्वागत झालं, तर याचं तुमच्यामध्ये काय कारण असेल, काय असं आहे तुमच्यामध्ये? नाही, माझ्यामध्ये काही नाही आहे. मला आता संधी दिली आहे, मला काम करायचं आहे. जे नेमून दिलं मी म्हणालो तसं 30 वर्षात जी जबाबदारी मिळाली ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्राचा माझ्याकडे प्रभारी म्हणून राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. गेल्या 2 वर्षात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये संघटनात्मक विस्तारासाठी प्रवास करणं, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात संघटनेच्या कामासाठी प्रवास करणं, हे जे काम दिलं महापौर म्हणून जबाबदारी होतं ते शहराची, त्यावेळेला या शहराचा प्रथम नागरिक म्हणून, एक पालक म्हणून त्यावेळेला जे काम मला करणं अपेक्षित होतं ते काम, मला असं वाटतं की फोकस हाच राहिला. जे दिलं तेच काम केलं पाहिजे आणि ते काम उत्तम केलं पाहिजे, त्याच दृष्टीने मी पाहतोय. जेव्हा राज्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घ्यायला बोलवलं होतं त्यावेळेला अजून तुम्हाला हे दिलेलं होतं खातं, तर कोणकोणती खाती डोक्यात होती की ही मिळतील? खरं तर मी तिथं शपथ घेतोय, मला मंत्री केलं हे पहिलं विश्वास बसत नव्हता, खात्याचा विचारच डोक्यात नव्हता. तरी लोकच बोलायला लागली होती की क्रीडा मंत्री होणार का काय, क्रीडा खाते मिळणार का काय. मला काहीच माहित नव्हतं, मी कुणाशी बोलत नव्हतो. जे दिल ते मुकाट्याने घ्यायचं आणि काम करायचं. हे पण चांगलं काम आहे ना, मी शेतकऱ्याचं पोरगावर सहकारात काम करणार आहे. तुम्ही स्वतः पैलवान आहात, तर पैलवानांबद्दल असं बोललं जातं की डोक्यापेक्षा ताकदीने जास्त काम करतात. त्याबद्दल काय सांगता? बघा, तुम्ही कुठल्याही खेळाला मी नावं ठेवणार नाही, सगळे खेळ चांगलेच आहेत, सगळे खेळ. पण कुस्तीसारख्या खेळाचा नीट विचार करा. 3 मिनिटाचा एक राऊंड असतो, 3 मिनिटात 100 डाव करतात दोन्ही पैलवान मिळून. सेकंदापेक्षा कमी वेळात डाव बदलतात. तो डोक्यात येतो तेव्हाच घडतो. इतके हुशार असतात पैलवान, लक्षात घ्या. पैलवानांचं उदाहरण दिलं, याच 3 मिनिटात अण्णांनी कुणाकुणाला चितपट केली असं समजायचं. असं काही माझी भावना नाही. मी अत्यंत साधा सरळ कार्यकर्ता आहे. हां, त्यामुळे कुस्तीचा आणि याचा कुठेही संबंध येत नाही. जे दिलंय ते करूया. अजून नाही झालं पण ते होईल. एक हरियाणाचे आहेत जे मागचे 10 वर्ष मंत्री आहेत, म्हणजे मोदीजींच्या सरकारमध्ये मागचे 10 वर्ष ते MOS म्हणूनच काम करतात. सिनियर लीडर आहेत हरियाणाचे. ते राज्यातही मंत्री होते, आत्ताही 10 वर्ष ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्यांनी काम केलंय. त्यामुळे कामाचं वाटप अजून नाही, पण मला असं वाटतं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते नक्की होईल. सिविल एविएशन मिनिस्टर के तौर पर आपकी प्रायोरिटीज क्या होंगी देश नेशनल लेवल पे अगर बात करें तो? नहीं, नेशनल लेवल पे तो अभी तो शुरू हुआ है, मैंने चार्ज लिया है.
बहुत कुछ काम करना है। तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है, देश की सेवा करनी है। लेकिन पहले तो मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ 2-3 इश्यूज सामने है उस पर काम करना है। एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है, उस पर काम करना है। नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है। और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है उसका रनवे का एक्सपेंशन हो या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है। ये 2-3 पहले इश्यूज मेरे सामने है और उसके लिए मैं पिछले 4 दिन से बहुत काम वहाँ पे किया है, वो बाद में मैं बताता हूँ। कशाचा कशाचा कुठल्या याचं? पुरंदरच्या बाबतीत खूप चांगली माहिती मी तुम्हाला 2 मिनिटात देतो, झालं की सांगा, आहे माझ्याकडे, आणली आहे आणि सकारात्मक सगळं आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपलं फक्त एक मंत्रिपद आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पत्तावळीचं सगळ्या सहकाराचं हे म्हणून ओळखलं जात आहे। तर आता या खात्याला आपण जेव्हा पदभार स्वीकारला किंवा आता इथून पुढे विचार करतो तर आपल्याला कुठल्या आव्हाने वाटतं ते इकडे काम करतं? नाही, मी म्हणालो तसं की खरं तर सहकाराची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत गेली आहेत आपल्याकडे, आपल्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, संस्था आहेत, दूध डेअरी, हे सगळ्या याच्यामध्ये खूप मोठा व्याप आहे आपल्याकडे आणि म्हणून काम पण अधिक आहे। मला असं वाटतं की आता आपण नेहमी म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे, तर खरं तर हे नवीन जे धोरण होतंय त्या धोरणाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नाही, मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा ही आपलं जे काही सहकार आहे, सहकाराच्या माध्यमातून समाज समृद्ध करणं, अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना, काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत। मी आज नाही सांगणार, पण ते मी त्याचं काही गेले 2 दिवस अभ्यास करतोय, वाचतोय, तर पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरणही जाहीर होईल, राष्ट्रीय सहकारी राष्ट्रीय धोरण। त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे आणि शेवटी बघा सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, पतसंस्था असतील, याचं इतकं मोठी ताकद या राज्यामध्ये आपल्या, तर त्याला समृद्ध करणं, त्याला ताकद देणं, त्या छोट्या छोट्या घटकाला जर समृद्ध केलं तर खालचा शेतकरी, खालचा त्याचा लाभार्थी जो आहे तो अधिक सक्षम होईल, तो आत्मनिर्भर होईल। या दृष्टीनं खूप काही गोष्टी त्याच्यात आपल्याला या थोड्याशा ह्याच्यात काही सांगता येणार नाही, त्याला खूप काही गोष्टी आहेत, त्या सविस्तर एकदा आपण नक्की भेटून सांग। असं नाही आता काय राहिलं बाबा, मी तुम्हाला सांगतो आमच्या सोसायट्या किंवा आमच्या नेत्यांच्या कारखाने, जिल्हा बँक तुम्हाला मी लाईनीनं सांगू शकतो। आज आमच्याकडं आमच्या पक्षाचे नेते असतील, माननीय अजितदादांचे असतील, शिंदे साहेबांचे, प्रत्येकाच्या नेत्यांचे किंवा तिथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, जिल्हा बँक आहेत, पतसंस्था आहेत, दूध संघ, जिल्हा दूध संघ आहेत, खूप मोठ्या संस्था मोठ्या संख्येनं हे आमच्याकडे आहेत। त्यामुळे आता हे पहिल्यासारखं आता राहिलं नाही की त्या संस्था म्हणजे फक्त एक विशिष्टच काही मंडळांची मोनोपॉली, हे संपलं आता। पहिलं मला काय कोटा एकदा बघू द्या, मग आपण पुढचा विचार करू। बारामतीमध्ये 2 खासदार आणि 1 डेप्युटी सीएम आहे, त्या कोथरूडमध्ये 2 खासदार आणि 1 मंत्री आहे, त्याचा बॅलन्स कसा साधणार? 3+3 6 झाले ना, उलट जास्त झालं, बॅलन्स कशाला? 6 डब्याची गाडी झाली आता, म्हणूनच पुणे नाशिक रस्त्याची अलाइनमेंटच बदल नाही 6 डबे झाले आता, 6 डबे झाल्यामुळे पुण्याचा तुम्ही विचार उलट चांगला करा, सकारात्मक करा। आता सगळे मिळून हे बघा, निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी असेल, सरकार असेल, हे सर्वांसाठी असतं। तेव्हा माझं तर मत असं आहे की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। मी पुढाकार जेव्हा वाटेल तेव्हा मी 4 पावलं नाही, मी 10 पावलं पुढे जाईल, पण मला असं वाटतं की उलट त्याचा असा विचार करू की 6 लोकप्रतिनिधी आज देशाच्या राजकारणामध्ये काम करणार आहेत, केंद्रामध्ये काम करणार आहेत, त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी खूप काही चांगलं करू शकतो, असं करू। ज्या वेळेला मला असं वाटेल की खरंच मला एखाद्या विषयावरती काम करायचं आणि मला काही लोकांना भेटायचं ज्याच्यामध्ये मला चांगली माहिती होईल, मला भेटायला काहीच अडचण नाही। सर्वसामान्यांना परवडेल अशी विमानाची तिकीट अद्याप नाहीये, या संदर्भात काय तुमच्या काळात मंत्री झाल्यामुळे तिकीट वाढली?
नाही, आता याच्यावरती थोडंसं होतं, मला माहीत नाही, मला थोडा वेळ तर द्या. आता मला आज नाही माहिती आता काय करता येईल, बघू. आमच्या कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत त्यांनी त्या दिवशी घोषणा केली आहे की खूप चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीनं विमानांचे दर, तिकीट दर हे निश्चितपणे त्याच्या आवाक्यात येतील, यासाठी आम्ही काम करणार आहोत. मला असं वाटतं की आमच्या मिनिस्टरनी त्या दिवशी चार्ज घेतल्यानंतर पहिल्या लगेचच हीच कमेंट केली आहे, हाच मेसेज दिला आहे. मला असं वाटतं ती ठीक आहे, लगेच बोललं म्हणजे आज झालं उद्या लगेच त्याच्यात काही विषय आहेत, काही अडचणी आहेत का, तांत्रिक काही हे आहे का, काही नियम करताना त्याला कुठल्याही पद्धतीची वेगळी अडचण आहे का, हे सगळं बघावं लागेल. हां बाबा काय ते बोलत होते. आता तरी शनिवार रविवार घरी जा म्हणतायत, माहित नाही पुढचं काय. पुढचं अधिवेशनाच्या काळात तेही बंद होणार आहे. आता काय माहिती, आता परवा तर सोमवारी परत बैठक आहे, मंगळवारी आसामला जा म्हणलेत. आता ड्रेस कोड नाहीये, ड्रेस कोड काही नाहीये, फक्त काही गडबडवाला ड्रेस नको. विमानतळावर झालं तसं. मला पुणेकरांनी निवडून दिलंय. मला शेवटी मी देशात जरी फिरलो, काम करायला मला जरी मिळालं, तर शेवटी माझं मूळ हे आहे, ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलंय त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्यासाठी मला 100% उपलब्ध राहिलाच पाहिजे. आणि त्यामुळे कितीही व्यस्त असलो, कितीही देशाचं राजकारण किंवा खातं म्हणून मला प्रवास करावा लागला सरकार म्हणून, तरी पुण्याकडे कधीच दुर्लक्ष होऊ शकत नाही. मी त्याचं व्यवस्थित नियोजन सुरू केलंय. आता तरी शनिवार रविवार पुण्यात राहणारच आहे. पुढच्या काळामध्ये जसं जसं अधिवेशनाच्या काळात थोडं कमी होईल, पण इतर वेळेत बऱ्यापैकी वेळ पुण्यात देता येईल आणि 100% कुठली तक्रार नागरिकांना नक्की राहणार नाही. कामाचा विषय ना, मी सांगतो, म्हणजे हे सगळं झालं की मी सांगतो. माझ्याकडे 1-2-3 सांगतोय, 2-3 विषय सांगतो. मी 30 वर्ष काढलीत ना संघटना, ठीक आहे, पण मलाही 100% मलाही असं वाटलंच नव्हतं की मी या वेळेला मंत्री होईल. एक खासदार म्हणून मला काम करायचं संधी मला लोकांनी दिली आहे, तेच माझ्या डोक्यात होतं. मला आता झालंय, दिली आहे संधी, दिली आहे जबाबदारी, दिली आहे. आता का दिली याच्यापेक्षाही दिली ते पूर्ण करू, आता त्याच्यात नको जायला. म्हणून मी काय असा विचार करत नाही. पक्ष नेतृत्वाला नाही, आता तरी करायच्या अगोदर काहीच बोलले नाहीत, आता केल्यावर बोलतील की काय काम करायचं. आणि मला जे दिलेलं काम असेल, मला असं वाटतं ते मी जर नीट केलं पाहिजे आणि मी नीट करील, मी चांगलं करील असा कदाचित विश्वास पक्ष नेतृत्वाला असावा, म्हणून त्यांनी मला संधी दिली. काही महत्वाच्या शहरांना डायरेक्ट फ्लाईट आहे, पण अनेक महत्वाची शहरं अजूनही जोडली गेली नाहीत. उदाहरणादाखल पुण्यावरून अयोध्येला अजूनही डायरेक्ट फ्लाईट नाहीये. तर अशाच पद्धतीने स्लॉट वाढवण्याची मागणी खूप दिवसांपासून होती पुण्याची. त्या संदर्भात आपलं काही धोरण नाही, जितकं त्याच्यामध्ये आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल, जितकं त्याच्यामध्ये काम करता येईल ते करायचंच आहे. फक्त त्याच्यात जे काही तिथल्या आता अडचणी आहेत त्यासाठी पहिलं तिथले छोटे छोटे विषय ते संपले पाहिजेत. आपल्या एअरपोर्टचे एक मोठं काम आहे की आपल्याला रनवेचं एक्सपान्शन करणं. हे झालं तर आपल्या इंटरनॅशनल फ्लाईट्स किंवा फ्लाईंग आपलं ते सुद्धा वाढणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी आता थोडंसं तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना. नाही, मूळ तर कार्यकर्ताच आहे मी, माझं पिंडच कार्यकर्त्याच आहे. त्यामुळे पक्ष सांगितलंय ते काम करायचं. उद्या म्हणाले की संघटनेचं काम करतं, संघटनेचं काम करायचं. अमित शहानी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भरपूर काम करायचं असं सांगितलं, अशी आम्हाला माहिती भेटली. विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, 2 खात्याची जबाबदारी आहे, कोणत्या कामासाठी तुम्हाला महाराष्ट्रात जास्त काम करायचं, त्यामध्ये की आता कमी अधिक असं नाही ना म्हणता येणार. दोन्ही खाती दिले, दोन्ही खात्यात काम करायला लागेल. त्यामुळे कमी अधिक असं होणार नाही. त्यामुळे दोन्ही खात्यांना न्याय दिला पाहिजे, दोन्ही जबाबदारीने न्याय दिला पाहिजे. असं काय होत नाही की तुम्ही ह्याच्यात जास्त करा नाही. त्यामुळे दोन्हीकडे काम करायला लागेल. मी तुम्हाला देतो ती माहिती सगळी. नवीन करण्याचं म्हणजे आताच चार्ज घेतलेला 1च दिवस झाला. हा, चार्ज तर 1च दिवस झाला चार्ज घेतलेला. त्यामुळे आता थोडं तुम्ही फार काही पुढचं रोज आठवड्यानं भेटत जाऊ.
100% करावं लागणार आहे. तुमच्या समक्ष साक्षीनं करणार आहे, काळजी करू नका. पुरंदरच्या विमानतळासंदर्भात ज्यावेळेला खरं तर चार्ज घेतल्यानंतर प्रामुख्याने 3 विषय समोर आले. एक पुरंदर, एक नवी मुंबई आणि आपलं विमानतळ जे पुण्याचं आहे. त्या प्रत्येक ठिकाणचे विषय वेगळे होते. तर पुरंदरचा विमानतळ जो विषय होता त्याची थोडी हिस्ट्री आपल्या सगळ्यांनाच माहिती, मी काय फार खोलात जाणार नाही. 2018ला महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, म्हणजे ज्याला आपण MADC म्हणतो, यांनी या ठिकाणी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. MOCला म्हणजे आमचं जे खातं आहे त्याच्याकडे आपला मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, आमच्याकडे तो प्रस्ताव त्यावेळेला 2000ला पाठवला होता. आणि त्याची साईट ज्याला आपण 1A, जी सुरुवातीला साईट जी लोकेशन जे आपण ठरवलं होतं, तर ते 1A या नावानं आपण तिथं काम सुरू करायचं म्हणून वरती मंत्रालय या खात्याला आपल्या MADCनी प्रस्ताव पाठवला होता. आणि तो प्रस्तावही त्यावेळेला माननीय, मला असं वाटतं युतीचं सरकार राज्यामध्ये होतं, देवेंद्रजींच्या सरकारने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु 2021ला परत सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकार बदलल्याने त्यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला. स्थानिक काही इश्यूज असतील काय, मला आता त्याच्यात नाही जायचं का कशासाठी, आणि मला वाटतं आपणही जाऊ ना. आता कामाचा विषय आपण 5A नावाचा एक नवीन लोकेशन आयडेंटिफाय करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हा सुधारित प्रस्ताव MOCला देण्यात आला, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनला, आमच्या खात्याला. आणि त्यानंतर पुन्हा तर ते काही त्याच्यात पुढे काही झालं नव्हतं त्यावेळेला, काही त्याच्यात टेक्निकली अडचणी असेल काय असं झालं. पण पुन्हा 2023ला सरकार बदललं आणि पुन्हा नव्यानं आलेल्या सरकारने पहिल्याच जागेचा आग्रह केला. 1Aचा जागेचा प्रस्ताव परत पाठवला गेला. मे 2024ला MODनी सुद्धा या ठिकाणी MADCला 1A साठी NOC दिली. म्हणजे MODचं सांगितलं जात होतं की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अडचणी आहेत, काही आक्षेप आहेत, त्यांच्या काही NOC लागतील. तर त्यावेळेला आता MODनी सुद्धा मे 2024 म्हणजे 2 महिन्यापूर्वी MODनी सुद्धा आता NOC दिलेली आहे. मला आत्ता सकाळी एक बातमी कळली. काल ही सगळी माहिती घेताना आमच्या खात्याचे साधारणतः जॉईंट सेक्रेटरी असतील, आमचे सेक्रेटरी असतील, त्याच्यानंतर DGCAचे काल सेक्रेटरी येऊन भेटले, म्हणजे आपली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही प्रमुख डायरेक्टर काल येऊन भेटले. आम्ही सगळ्यांनी एकत्र या सगळ्या विषयावर चर्चा केली. मला असं वाटतं की आज सकाळी मला ही माहिती मिळते की DGCAनी पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे. त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे खरं तर अथॉरिटी आहे, यांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली जाते. आज सकाळची माझी माहिती आहे. आता मी परत उद्या गेल्यानंतर परत याच्या मागे लागणार आहे. तर आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झालंय. मला असं वाटतं की MODनी सुद्धा त्याला NOC दिली आहे आणि आता DGCAने सुद्धा मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड ॲक्विजिशनसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला, मग आता मी म्हणाल तसं DGCA असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल, या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर एक बैठक घेऊन जागेवरची पाहणी करून ही प्रक्रिया वेगानं करण्याचा जो काही विषय आहे तो ॲज अ MOS म्हणून मला असं वाटतं की मी आता ते सुरू केलंय. मागच्या 2-3 दिवसात खूप बैठका, खूप माहिती घेणं, ह्याच्यासाठी खूप वेळ मी दिला आणि आता ते काम निश्चितपणे पुढे 100% जाईल. जॉईंट सेक्रेटरी हे सगळ्या लोकांना आम्ही काल बसवलं, या पुरंदरच्या विषयात सगळी कागदपत्र काढायला लावली आणि त्या कामाची सुरुवात झाली, त्याला हालचाल झाली. आणि खऱ्या अर्थाने मी केली म्हणून नाही, पण चालू होतं ते काम सगळं. राज्य सरकार आपलं पाठपुरावा करत होतं. मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रव्यवहार केला, अजितदादांनी बैठक घेतली होती. हे चालू होतं राज्यामध्ये सुद्धा. असं नाही की मी आज तिथे गेलो म्हणून काहीतरी वेगळंच तीर मारलं, असं नाही. पण हे काम चालू होतं आणि माननीय देवेंद्रजींशी 2-3 दिवस मी ह्या सगळ्या विषयावर चर्चाही केली की 3 विषय प्राधान्यानं मला असं वाटतंय. तर ते त्यांनी मला काही त्याच्यामध्ये इनपुट्स दिले आणि म्हणून मी 2 दिवस झाले या सगळ्यावरती काम करतो. त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाच्या बहुतेक मला असं वाटतं की 99% टेक्निकली काही जे काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या दिसतात, संपलेल्या दिसतात. आता विषय राहील लँड ॲक्विजिशनचा. तो राज्य सरकार तयार आहे, त्याच्यामध्ये कुठंच अडचण आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेगानंच सुरू होईल, मला याच्यात आता शंका वाटत नाही. एक दुसरा विषय जो होता पुण्याच्या आपल्या विमानतळाचं रनवेचं एक्सपान्शन, आता याच्यामध्ये सुद्धा खूप दिवस काम चाललंय.
म्हणून मी काल 2 दिवस झालं त्याचीही माहिती खूप घेतली आणि उद्या सकाळी 11 वाजता पुणे विमानतळाचे आपले जे काही एअरपोर्ट डायरेक्टर असतील, डिव्हिजनल कमिशनरला मी त्या ठिकाणी उद्या बोलवलंय आणि उद्या एक बैठक सकाळी 11 वाजता याच विषयाची लावली आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं रनवेचं एक्सपान्शन खूप महत्वाचं आहे. खूप दिवस झालं मागणी 60 लाख लोकसंख्या झाली. PCMC PMRDA जर धरलं तर आपण खूप कुठे जातो आणि ही शोकांतिका नक्कीच की इथून मागच्या सगळ्या काळामध्ये हे काम थोडंसं आपल्याकडनं प्रयत्न झाले असतील पण पूर्णत्वाला नाही गेलं. म्हणून आता आपण काय केलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळपास 35 एकर जागा ही आवश्यक आहे, तरच आपल्याला D आणि E टाईपची विमानं जी आहेत ती इथून उड्डाणं घेऊ शकतील. आता फक्त C टाईपचं विमान आपल्या इथून उड्डाण करतं, ते म्हणजे काय 24 मीटर ते 36 मीटर रुंदीचं C टाईपचं. जर उद्या आपल्याला हे सगळं झालं तर आपल्या इथून D म्हणजे 36 मीटर ते 52 मीटर आणि E म्हणजे 52 मीटर ते 65 मीटर अशा टाईपची सुद्धा विमानं इथून उड्डाण घेतील आणि त्यासाठी मग देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे उड्डाणं किंवा इथून प्रवास लोकांना करता येण्यासारखं आहे. आता यासाठी म्हणून काल एक आमच्याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची मी एक बैठकही घेतली. लवकरच MOC म्हणजे आमचं मंत्रालय असेल, MOD असेल आणि राज्य शासनाचं भूसंपादनाच्या विषयात आता आम्ही तिघांना एकत्र करणार. मी इथून उद्या बैठक घेतल्यानंतर तिन्ही जे काही अथॉरिटीज आहेत या तिघांना एकत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटीन, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि या संदर्भामध्ये, कारण शेवटी भूसंपादन हे केंद्रातनं होत नाही, आमच्या खात्यातून होत नाही कुठल्याच खात्यात, त्याला राज्य शासनानंच भूसंपादनासाठी पैसे द्यावे लागतात. मग हे भूसंपादनाचे पैसे कसे द्यावेत, राज्य सरकारने द्यावेत, खाली मग त्याचं महापालिका आहे, PMRDA, PCMC आहे, अशा लोक एकत्र येऊन काय करावं का. त्यामुळे या 35 एकरच्या नेमकं आपल्याला भूसंपादनाचा योग्य चांगला आणि लवकरात लवकर आपल्याला असा कुठला ऑप्शन आहे की ज्याने आपण या 35 एकर जमीन आपण ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे त्याची हालचाल 2 दिवस झालं आपण या सगळ्यात घेतोय. त्यामुळे आमचे कॅबिनेट मंत्री जे आहेत राममोहन नायडू, मी त्यांच्याशी परवा बोललो. माननीय राजनाथ सिंग साहेब काल दिल्लीत नव्हते, मी त्यांचाही पाठपुरावा करून त्यांनाही पत्र दिलंय की राजनाथ सिंग साहेब असतील आणि आमच्या खात्यातले आम्ही दोघे मंत्री असतो, आम्ही एकत्रितपणे सगळ्या अधिकाऱ्यांसमेत भूसंपादनाच्या विषयात एकत्रित बैठक करू आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे कोणी त्याच्यामध्ये येतील त्यांना सोबत घेऊन लवकरात लवकर हा भूसंपादनाचा विषय संपला तर आपल्याला आपलं एअरपोर्ट जे हवं आहे आपल्याला अपेक्षित, आपल्या सगळ्यांची मागणी आहे, जे अपेक्षित आहे, जे शहर वाढलंय, त्यामुळे त्या पद्धतीस त्या दृष्टीनं आपल्याला ते एअरपोर्ट निश्चितपणे आपलं होईल. पण त्या कामाला आता गती आली. मी तुम्हाला सांगतो आज पहिली 2-3 दिवसाची मजा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण आता पुढचा सगळा काळ आहे, वेळच वेळ, खूप काम करायचं. हे दोन्ही विषय मला असं वाटतं लवकरात लवकर आपण मार्गी लावू. तिसरं नवी मुंबईचं विमानतळ, त्यातली बऱ्यापैकी माहिती आपल्याकडे, फार असं काही मला हे नाही. कालही त्या बैठकीमध्ये मी याही विमानतळाचा आढावा घेतला, कारण उद्या पुरंदरचं विमानतळाला थोडा वेळ लागेल, पण नवी मुंबईचं जर आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर झालं तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रालाही त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे सगळ्यांना. त्यामुळे काल जी काही बैठक घेतली त्याच्यामध्ये काही गोष्टीच्या पुढे आल्या. एक तर हे PPP मॉडेलवरती होणारं विमानतळ जुलै 2007ला केंद्र सरकारची त्याला मान्यता मिळाली आणि इतकं मोठं की एका वर्षात जवळपास 2 कोटी प्रवासी प्रवास करतील इतकी क्षमता असलेलं हे विमानतळ आहे. आता काल जर मी पाहिलं रिपोर्ट घेतला जवळपास 71% काम विमानतळाचं पूर्ण झालेलं आहे. खरं तर डिसेंबर 2024ला विमानतळाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण एकूण सगळी माहिती घेता असं लक्षात येते की मार्च 2025 पर्यंत त्या एअरपोर्टचं काम पूर्ण होईल. अशा काही जे काही चालू आहे काम त्या पद्धतीनं विश्वास वाटतो. त्यामुळे उर्वरित कामं जी आहेत ती वेगानं पूर्ण करणं आणि लवकरात लवकर नवी मुंबईचं एअरपोर्ट हे पूर्ण करण्यासाठी म्हणून जे काही गेल्या 4-5 दिवसात मला वाटतं त्याच्यावरती थोडंसं काम मी केलं. शिवाय काल आपल्या टर्मिनलचा विषय, बरेच दिवस झाला आपण टर्मिनल झाले पण ते चालू होत नाही, तर त्याच्यामध्ये 2 विषय होते. एका विषयाची पूर्तता झाली, दुसरा विषय खूप महत्वाचा होता जो CISF म्हणजे जो फोर्स आहे, सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, हे जे मनुष्यबळ आपल्याला लागत होतं ते काही आपल्याला अजून मिळत नाहीये आणि म्हणून आपलं टर्मिनल पूर्ण होणे चालू होत नव्हतं. म्हणून काल माननीय अमित भाईंची मी भेट घेतली, यासाठीच घेतली आणि त्यांना मी पत्रही दिलं की लवकरात लवकर आम्हाला जर मनुष्यबळ दिलं, केवळ आणि केवळ त्याच्यासाठी आता हे थांबलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला मनुष्यबळ लवकर द्या, आमचं टर्मिनल सुरू करायचं. त्यांनी तात्काळ मला सांगितलं की मी लगेच करून देतो. ते पत्र लगेच त्यांनी त्यांच्या PS ला बोलवलं,
पुढे दिलं. मला असं वाटतं की ते जर मनुष्यबळ आपल्याला लवकरात लवकर मिळालं तर आपलं टर्मिनल सुद्धा मला असं वाटतं की जास्तीत जास्त एक पुढच्या काही दिवसामध्ये, मी तर महिन्याने काही दिवसामध्ये आपलं टर्मिनल सुरू होईल. अशा पद्धतीने 2-3 विषय होते जे पुण्याच्या या तिन्ही विमानतळाच्या संदर्भात होते. मला आता सुरुवात आहे, मला प्राथमिक स्वरूपात जे काय करायचे ते ह्या 4-5 दिवसात हे सगळं केलंय. आता खऱ्या अर्थानं त्याचा पाठपुरावा करणं, ते काम पूर्ण करून घेणं. पुरंदरचं विमानतळ आहे, आमच्या विमानतळाचं रनवेचं एक्सपान्शन आहे, नवी मुंबईचं विमानतळ पूर्ण करणं असेल. शिवाय राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या विमानतळाची त्याची मी माहिती मागवली आहे. ती काय मला काल घाईत होता त्यामुळे मिळाली नाही. पण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली जी विमानतळांची मागणी आहे, काही काम सुरू झाले आहेत, काही कामांचे प्रस्ताव आहेत, अशी सुद्धा सगळी माहिती गोळा करतोय. आणि आपल्या राज्यातल्या सुद्धा ह्या विमानसेवा ह्या एकमेकाच्या सगळ्या आपल्या जिल्ह्यांना, आंतरजिल्ह्यांना जोडणाऱ्या असतील किंवा काही ठिकाणी आपल्याला चांगली सेवा अजून चांगल्या पद्धतीने देत आहे, याच्यावरती सुद्धा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काम करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये जे काही 3-4 मुद्दे मला वाटले ते मी केले. साफसफाई मी मगाशी म्हणालो तसं राष्ट्रीय सहकारी धोरण लवकरच जाहीर होईल. त्याच्यासाठी माननीय अमित भाईंनी गेले 3 वर्ष खूप काम केले आणि स्वतः त्यांचा रस सहकारामध्ये खूप आहे. म्हणजे खरं तर सहकार मंत्रालय वेगळं करणं हे त्यांना सुचणं, ही कल्पना प्रत्यक्षात आणणं, 3 वर्षात त्या मंत्रालयाला इतकी ताकद दिली आहे त्यांनी, इतकं समृद्ध केलंय. मी तुम्हाला सांगतो की मी आता तुम्हाला ते हळूहळू सांगेल, कारण सुरुवातीला मला समजून घ्यावं लागेल. तर एक आहे की याच्यामध्ये सगळं आपण जर पाहिलं तर तळागाळातली जी काही सहकारी संस्था आहे, सहकारी चळवळ आहे, ती सक्षम आणि मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की या पॉलिसीचा उपयोग होईल. ती पॉलिसी समोर आली ना की मग तुमचे सगळे प्रश्न संपतील. कोण राज्यमंत्री होते? आचारसंहितेमुळे थांबलं होतं. आता आचारसंहिते असल्यामुळे थांबलं होतं. निवडणुका झाल्या, चार्ज घेतल्या अमितभाईंनी त्या दिवशी पॉलिसीच्या विषयावरती मीटिंग लावली आणि त्याच्यावरती आता चर्चा सुरू आहे. लवकरच ते धोरण जाहीर होईल. सहकार विद्यापीठाच्या विषयातही मी बोललो. मागच्या वेळेला पुण्यात ते आले होते, त्यानंतर त्यांनी पुण्यात होईल असं नाही पण पुण्यात जाहीर केलं होतं की एक सहकार विद्यापीठ हे देशातलं आम्हाला करायचंय. आणि मी वैकुंठबाई मेहतामध्ये ते सहकार विद्यापीठ आपल्याला करता येईल का याच्यावरती मी आता चर्चा करतोय. त्यांच्याशी मी वेळ मागितली आहे. पण जे काय होईल, पण वैकुंठबाई मेहता जी आपली इन्स्टिट्यूट आहे ही त्याच्यामध्ये निश्चितपणे विद्यापीठ पुण्यात झालं काय आणि इतर कुठं झालं, पण त्याच तोडीचं त्याला दर्जा मिळेल, त्याच तोडीचं त्याचं स्टेटस राहील, यासाठी तर 100% मी प्रयत्न करणार. आता पहिलं ही प्रक्रिया पूर्ण होणं, जमीन ताब्यात घेणं, याची प्रक्रिया एकदा पूर्ण होईल, मग मला असं वाटतं त्याच्यावरती मी माहिती घेतो. या 7 गावातून जागा जमीन घेतली जाणार आहे, त्यांचा सुरुवातीपासून विरोध आहे, तर ते कसं समजणार? काय त्यांचं आता प्रक्रिया खूप पुढे गेली. मला असं वाटतं त्याच्याबद्दल काही ना काही ते नक्की झालं असेल, चर्चा झाली असतील, मार्ग काढले असतील, त्याशिवाय इतकं पुढे येणार नाही ते. तुम्ही आता म्हटलं की राज्यातील विमानतळांकडे लक्ष देणार आहे. विदर्भातील भरपूर लोकसंख्या ही कोथरूडमध्ये राहते असं हा विदर्भात आहे. नागपूरला रोज विमान आहेत. असं म्हणतात मी विदर्भ कोथरूडमध्ये राहतो आणि अमरावतीचं विमानतळ पूर्ण झालाय. टर्मिनलची बिल्डिंग सुरू आहे. फक्त काय ती माहिती मागवली आहे. नक्की मी त्याची प्राधान्य अमरावतीला. बोल. तुमच्या या दुसऱ्या खात्याबद्दल फार भरभरून बोलताय, नागरी उड्डाणबद्दल. पण सहकार त्या तुलनेला थोडं धाडसाचं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे जेव्हा 2 खाती मिळाले तसं थोडं धाडसाचं वाटलं का? उलट मला असं वाटतं की तिथं शिकायला खूप आहे. आता रोजच शिकायचं, कारण हेडमास्टर कडक एकदम अभ्यासू आहे, त्यामुळे तिथं शिकायला मिळेल खूप. थोडं हळूहळू एका दिवशी सगळं संपलं तर कसं आहे. पुढच्या आठवड्यात आलं भेटू नका. शेवटचे 2
खूप लोक सगळ्यांनी केले फोन, काहींनी मीडिया समोर दिले, काहींनी फोनवर दिले. धन्यवाद.